गेल्या काही वर्षांमध्ये दुष्काळाचे अनेक दशावतार या राज्याने पाहिले आणि अनुभवले देखील। एकीकडे कोलमडून पडलेली पिकं तर दुसरीकडे पाणी टंचाई। पण अशाही परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी आपल्यातल्या माणुसकीचा झरा जिवंत ठेवलाय। जिथवर नजर जाईल तिथपर्यंत नुसता रखरखाट। पाण्याचा एक थेंब औषधालाही सापडायचा नाही। तहान लागून आता जमीनही भेगाळली। झाडं पार सुकून गेली आहेत। जिथे माणसांची ही अवस्था तिथे मुक्या जनावरांनी काय करावं? पण या दुष्काळातही काही जिंदादिल शेतकऱ्यांनी आपल्यातली माणुसकी जिवंत ठेवली आहे। नंदुरबारच्या हिम्मत बोरसेंनी विहीर खणताना लागलेलं पाणी शेतीसाठी न वापरता गावातल्या जनावरांसाठी खुलं करून देण्याचा निर्णय घेतलाय। आपला हेतू होता की मुकचित्रपांचं पाणी पिल्यानंतर त्यांना आपली ताण भागवता येईल। जवळपासच्या एरियामध्ये म्हणजे इथून बऱ्याच लांबपर्यंत या शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था नव्हती, ती झाल्यामुळे एकंदरीत शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त होत आहे। यासाठी विहिरी नजीकच्या नदीत बांध घालून पाणी अडवण्यात आलं। रोज मोटारीने 2-2.5 तास पाण्याचा उपसा होतो। एकदा का पाणी जमा झालं की आपल्या लहानग्यांना सोबत घेऊन हे मुके जीव मनसोक्त पाणी पितात। पाणी बिलकुल म्हणजे इकडे तिकडे वनवन डोरं फिरतात। माणसांना प्यायला पाणी भेटत नाही, गुरांना भेटत नाही। पण आम्हाला गुरं कसे तरी जगवायचे आहेत, याच्यामुळे हिम्मत बोरसे यांनी विहीर खोदताना त्यांना जे पाणी लागलं ते पाणी त्यांनी गुरांसाठी दिलं। हेच आम्हाला ते गुरं जगतील या आशेने आम्ही त्यांच्या विहिरीवर दररोज 3 वेळा पाणी पाजायला विहिरीवरती येतो। आपण आपली भावना बोलून दाखवतो, पण जनावर बोलून दाखवणार नाहीत। म्हणून देवाचे करणे या नाळात पाणी या उक्तीप्रमाणे आपण विहीर खोदकाम केलं आणि विहिरीला पाणी लागल्यानंतर कापूस लागवड करण्यापेक्षा आपण ते पाणी कधी जनावरांकरता दिलं तर, म्हणून दिवसभरातून 1 ते 2 तास ही विहीर चालते। नदीमध्ये बांध बांधून आपण ते पाणी जनावरांकरता इथं उपलब्ध करून दिलेलं आहे। हिम्मत असेल तर पिकं कधीही घेता येतील, पण लाख मोलाची जनावरं जगवणंही तितकंच महत्त्वाचं। भूतदया याहून वेगळी काय असते? अविनाश सोनावणे, एबीपी माझा, नंदुरबार।